अमरा आहा अमरा खरे के पहा खोटी नमना देव माझा ऐसा मग भरवसा कळेल शास्त्रोक्ताचा अभंग आहे. समजायला सोपा आहे पण समजून घेतला तर आडाण्याला समजून समजून साधू संत मेले पण त्याला समाजाचं समजून घेतलं तर एखादी गोष्ट असते ती अगदी सोपी असते. फक्त त्याच्यातला बारकावा कळला पाहिजे. सोपं जसं एक धनगर शेळ्या चारायला चालला होता आणि 5-6 इंजिनियर लोक एका नळीतून दोरी घालत होते. 600 फूट नळी होती. दोरी काय पडायचा नव्हती. तेव्हा धनगर तिथून चालला होता. धनगराने विचारलं त्या इंजिनियर लोकांना काय रे गड्या हो काय चाललंय म्हणजे तुला काय याच्यातलं कळायचं नाही. अरे मला सांगून तर बघ है ना अक्कल ती कथा आणि 25-25 लाख इंजिनियर काय भोकाट झालोय का अरे मला सांगा तर गाड्या हो खरं नाही तुला समजू शकत. बऱ्याच बोलला असंच वाटत. बऱ्याच लोकांना असं वाटतं का पुढचे मूर्ख त्यांना काही समजत नाही. काही असतील हो त्या सगळे असतात का नाही का. बुवा लोकांनी आपलं काही बी सांगायचं ह्यांनी आपल्या माना हलवायच्या का तर गाडी भरलेला बोलता येईल ना काही ना पिंडी विचून चढल्यावर हाणता येत नाही ना. अशी भानगडी. कशावर बसलाय तो बसलाय खाली उत्तर मंगळ. बऱ्याच लोकांना अजून माहित नाही याला जबाब द्यायचा आहे कुठेतरी एक दिवस. हा असेच येड्यात काढतील त्या लोकांना. त्याचा जाब द्यावाच लागेल ना एक दिवस. केले कर्म झाले त्यांची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. तू खोट सांगत राहा काही बी सांगत राहा एक दिवस तुझा हिसाब होणार आहे. येडं बनवायचं नाही. धनगर पुढे गेला शेळ्या चालिताना मागून एक इंजिनियर हुशार होता बघा त्यातला. ते गेला त्याचा घरा पोळू मला धनगर बाबा का त्याने आम्ही काय करतोय तुम्हाला सांगतो. 600 फूट नळी आहे तिथून द्वारा घालायचा आहे तिकून बस एवढंच म्हणजे हो वळ माझी बकरी आली. इंजिनियरला बकरी वळायला लावलं. हा गेला वस्ती कोंबडीचं पिलू आणलं त्यांनी लगून आणि कोंबडीच्या पिलाच्या पायाला दोरा बांधला नळीत घातलं खूप टाकलं इकडून त्या पाड्यातून निघालं दोरा घ्या. किती मिनिटाचं काम. तस काही लोक म्हणतात मोक्ष एवढा अवघड देव प्राप्त करायचा एवढा अवघड आहे का ते. तू गावाने सोपे आणि आहे सर्व्या मुली. तू गावाने सोपे आहे सर्व्या मुली.
शहाणा पाहिजे, शहाणा. याडपट काय कामाची, आणि त्याच्या नशिबात बी नसतं. तुम्ही लय भाग्यवंत आहे खरंच. म्हणजे मी तुमची स्तुती करतो अशातला भाग नाही, पण तुम्ही खूप भाग्यवंत. अरे बाबा हो, जन्माला आला माणसाच्या भारत देशात, संतांच्या पुण्यभूमी महाराष्ट्रात, आणि वारीला आला ज्या साधूला महाराष्ट्र गाजवला. नवे नवे महाराष्ट्रातल्या देश सर्व माणसांना साधू संतांचा परमार्थ सोप्या भाषेत समजून दिला त्या श्रीपादरावाच्या वारीत. आणि किती भाग्यवंत, काय भाग्याचं गणित सांगू. तुम्ही ह्या कीर्तनाला उपस्थित आहे, तुमचं भाग्य. सोपं आहे, एवढं भाग्य आहे तुमचं. फक्त आता भाग्य आलं या, फक्त पालथ पडून आलं. भाग्य आलं या, पालथ नाही तर स्वाती नक्षत्राचा पाऊस चालू झाला आणि शिपलं पालथ पडलं. अरा 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 दडग्यावानी करू नका रे, दडग्यावानी करू नका, दडग्यावानी करू नका. सावधान व्हा, मनाचं कान करून ऐका काय सांगतोय ते. आलं लक्षामध्ये? काय सांगतोय ते कान करून ऐका. सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. प्रश्न पहिला, पोरग तुम्हाला झालं का शरीराला झालं? तुम्हाला कशा जाऊ दे. आणि तुम्हाला आली कशी विभागा. तुम्ही काय म्हणता? मला दाढी आहे, मला दाढी आहे. तुला दाढी आली तर श्वास कोण घेतो? तू घेतो का शरीर घेतो? सोपय सोपय सोपय. श्वास तू घेतो का नाक घेत? वैद्या पोरग कुणाला झालं? काय म्हणतो? महापोरग देऊ का मग साडी लावली? सोप सोप. तुम्ही शरीर आहात काय? तुम्ही शरीर आहात तर शरीरातली कोणती क्रिया तुम्ही करता? अन्न तुम्ही पचवता? तुम्ही तर झोपता, मग पचवतो कोण? त्या भाकरीचं रक्तात रूपांतर होतं, कोण करत? कोण करत? नाही. एवढं तर माहिती आहे ना, मी शरीर नाही. आता कळलं एवढं तर कळलं. मी शरीर काय? अजून मी शरीर नाही. मग मी मन आहे का? मन 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 बाबा चिंतनाला बसलो ना, मन लय पळात. कोण पळात?
बघत कोण? मग बघणारा तू का पळणारा तू? कोण वैज्ञानिक आहे? अरे पळत आहे पाहणारा तू का पळणारा तू? पाहणारा तू म्हणजे मन तू नाही, बरोबर? बोलता बोलता एखादा शब्द चुकला तर तुम्हाला नंतर कळतं की मी चुकलो, बरोबर? मग बोलणारा तू तर जो चुकलाय तो पाहतो तू. चुकलाय ते पाहतो तू का बोलणारा तू? काही निर्णय चुकले इथून पाठीमागे. ज्या बुद्धीने निर्णय घेतले तुम्ही पाहिलं त्या बुद्धीने घेतलेले निर्णय चुकले. मग निर्णय पाहणारा तू का निर्णय घेणारा तू? आतापर्यंत आपल्याला असं नव्हतं का, आणि तिथं तसं झालं. बुद्धीनं निर्णय घेतला, काही बुद्धी खरी नाही. मग बुद्धी तुम्ही तर तिला पाहताय, साक्षी तुम्ही. समजतंय का? समजतंय का? ते आवडतात ते देव देव काय नाही वगैरे, देव देव हे बाकीचं जे देवदेव आहे ना मोकार सगळे काय पिशी 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 मनोर बुद्धी अहंकार चित्ता निरामन चिदानंद रूप शिवोहम मी वासुदेव Oh
आणि बाहेर यायच्या टायमाला मी स्थिर झालं तिथं. माझा जन्म झाला का त्या गोळ्याचा जन्म झाला? हो, गोळ्याचा झाला. माझा का तर 1.5 महिन्याचा गर्भ असताना मी त्याच्यात घुसलोय म्हटल्याच्या नंतर घुसल्याला मी आहे का गोळा मी आहे? कन्फ्युजन इथं झालेलं आहे. फक्त काय रे कन्फ्युजन कुठं झालेलं आहे? लक्ष देऊ नाही का? मी पुढाचा प्रश्न विचारला जर नाही तर टांगड्यावादी. हा, काय झालं? कुठं कन्फ्युजन झालं? सांग. भाग्य येतं बरं का? मी सांगितलं पाच नाही पडतो. गंगा आली घरी आणि गोधड्या घेऊन अंगावर झोपले, त्याला तमोगुण म्हणतो. काय घेऊन झोपलं? गोधड्या घेऊन झोपलं. गंगा आली घरी. तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे साधू संतांच्या कीर्तनाला जाऊनही मन विचलित होणं, हेच तमोगुण आहे. दुसरं काय आहे का? त्याला तमोगुण असं. हा, कन्फ्युजन पुढे झालं आपलं. घ्या, समजून घ्या जरा, जाऊ द्या. हा, पुढे झालं कन्फ्युजन. आईच्या गर्भात आपण घुसलो. 9 महिने 9 दिवसांनी गोळ्याचा जन्म झाला. आपल्याला वाटलं माझा झाला. लक्षात आलं? लक्षात आलं? कन्फ्युजन नंबर 1. बाहेर आल्यानंतर 12 दिवस काय आपल्याला नाव नव्हतं. 12व्या दिवशी नाव ठेवलं. हाताने गडबड केली. राजाराम. 2 नंबर कन्फ्युजन. एक तर मी देह नाही, एक तर मी देह नाही, कारण देहाच्या कोणत्याच क्रिया माझ्याच्याने होत नाही. दुसरी गोष्ट, मी राजाराम बी नाही. दुसरं कन्फ्युजन केले. राजाराम खरं हा देह, याला राजाराम म्हणतात का? याचं खरं नाव राजाराम आहे का? मग 1200च्या दिवसाच्या अगोदर काय नाव होतं आपलं? हा, काय नाव होतं आपलं? होतं का नाव आपल्याला? म्हणजे पहिली गोष्ट तर जो गोळा आहे तो मी नाही, त्यात घुसलेला मी आहे. दुसरी गोष्ट, दुसरं कन्फ्युजन, मी राजाराम नाही, हे दुसरं कन्फ्युजन आहे. तिसरं कन्फ्युजन, त्यालाच राजाराम नाव माझं आहे मानणं आणि मीच राजाराम आहे हे मानणं. मी अमक्याचा मुलगा आहे हे मानणं. मी अमक्याचा नवरा आहे हे मानणं. मी अमक्याचा बाप आहे हे मानणं. हे तिसरं कन्फ्युजन आहे. आणि सारे कन्फ्युजन एवढे फिट बसलेत ना आपल्या. आणि फिट कशामुळे बसलेत? बसवलेत ती. बरं, ते काय साधे बसवलेत का? आता असे बसवलेत ना का ते निघणे शक्य, निघणे शक्य नाही. आणि मला वाटते मी शरीर आहे, या शरीराच्या संबंधाने जी बायका पोर आहे ती माझी आहे. पण धनदारा पुत्र जन्माला आलं नव्हतं, त्याला प्रतिभाषिक म्हणायचं. भासमान, त्याला प्रतिभाषिक सत्ता असं म्हणतात. आणि पहिली व्यावहारिक सत्ता, पण ही व्यावहारिक सत्ता सुद्धा नाही.
ही व्यावहारिक सत्ता बी नाही, ही व्यवहार चालण्यापुरती सत्ता आहे, ते खरी नाही. दुसरी गोष्ट स्वप्नातली जी सत्ता आहे भाषिक भासमान आहे, सगळं आहे पण जन्माला आलेलं नाही. मग एकच सत्ता शाश्वत आहे, त्याला म्हणतात परमार्थिक सत्ता. ती शाश्वत आहे, ती आज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार. मग आता तुम्ही व्यावहारिक सत्ता, प्रतिभाषिक सत्ता का परमार्थिक सत्तेत मोडता? कशात मोडता तुम्ही? आता देह तर तुम्ही आहे का नाही? देह आहे का नाही? नाही. आणि असं तर ते म्हणतात स्वप्नेचे चेली शिष्य सांगतो सोहमाजे नाव ब्रह्मपुरी आलो, सोहमाजे नाव ब्रह्मपुरी आलो. बाबा मला असं वाटत होतं बघा असं मला वाटत होतं, पण तुम्ही सांगितलेल्या उपायानं मी अंतरयात्रा केली. काय केली? आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस जो जीवात्मा राहिला, तो जीवात्मा गोळा तयार व्हायच्या आधी बी होता आणि तो आजही आपल्यामध्येच बसलेला आहे. माऊली त्यालाच म्हणतात एक हारी आत्मा जीवाची वारी वारी तर काय पाहिजे? आता कुंकड चालू कोणती वारी? बाहेर वारी. आणि मी कोणती वारी? आतली वारी केली. आतली वारी केल्यावर पहिला अनुभव आहे हे शरीर मी नाही. तुम्हाला आला का अनुभव? हे शरीर मी नाही हा अनुभव तुम्हाला आला का? मी पुढे तुम्ही बनवता तुमच्या नाकात. काय काय बनवणार? काहीच नाही. हे शरीर मी नाही. पहिला अनुभव बाबा, मला पहिला अनुभव ज्यावेळेस तुम्ही मला आज जायला सांगितलं, आत जायला सांगितल्याबरोबर पहिलं काय काय लागत माहिती का? काय काय लागत पहिलं? काय लागत पहिलं? तुमच्या अंगणात वर आणल्या पहिलं काय लागत? तुम्हीच पुरलेलं लागत. काय लागत? तुम्हीच पुरलेलं लागत. तुम्ही जे काय तुमच्या अंगणामध्ये मुरुम टाकलेला आहे तो पहिला लागतो. त्याच्या खाली काय टाकतात?
त्या बाहेर लागत काय नाही अजून त्याला दुसरं काय तरी खारपाड लागायचं खारपाड मुरुम खारपाड तुम्ही टाकलेला तसं ध्यानाला बसल्याबरोबर काय विचार येतात तुम्ही जे गाडल्यात ना विचार तेच येतात बाहेर पहिल्या चूट गंगूबाई येणार भैया येणार ऊस येणार मगची कणस येणार भरा 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 बाबा ती ध्यानच लागा ना ती बाकीचेच काय राहते होईल हळूहळू झालं बोर खाली जाऊ दे बोर खाली जाऊ दे आतमध्ये जाते उघडून पाहते आतमध्ये जाते वर्षाची बाई असली तरी तिला मागचं सगळं आठवलं कधी करशील लग्न माझे सगळं आठवलं बार बार बंद करून बंद कुणी शिव्याने घ्या कुणी हाणलं कुणी मारलं आता काय डोळं दाखले ती आठवायची गरज आहे का पण सगळं येणार भरा भानावर यात काय लागणार चिंतन चित्ताला एवढे विचार काही येऊ द्या बरा 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 निघणारे आपण पुरलेलं निघणार ना त्याच्या खाली गेलं की मनाची पातळी अगोदर शरीराच्या पातळीवर विषय वाचनांचं सगळं बाहेर पुरलेलं निघणार दुसरी पातळी मनाची विचारांची आहे लांब भरपटीत नाही आपण डोळं दाखवून बसलो ना
देईना फसवले बात असा होता पण असा माझं तरी नशीब काय 10-15 वर अंगावर पाणीच लागले नाही कुठं पर्या अरे डोळं झाकल्या चिंतन जातो पण मन दामटीत 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 येतोय मेलच लागत मना ओढाया ओढाया उभ्या वासना लागते दुसरी विचारात्मक पातळी आहे मनाची आलं लक्षामध्ये आणि तिसरी भावभावनांची पातळी आहे भावभावनांची पातळी लई अपमान केला माझा डोळं दाखल्या तसं नाही लई अपमान केला माझा या सहज केला उगच तिसऱ्या पातळीवर चालतंय पण चौथ्या पातळीवर जर खाली उतरलाच तर तिथं स्वरूपाची पातळी तिथं सच्चिदानंद स्वरूपाची तिथं एकदा जायला लागलं ना अनुभव हात वाजते काळ पण देह कळल्याशिवाय नाही म्हणून तुकोबराय म्हणतात न मनोदे माझा
मला दिलं कोळगाव टावरेले हानू हानू घेतलं काय सांगतो तू मला कथा आता कथा कशाची सांगायची तू त्या कथा कवर मी चालत पण माऊलीमध्ये वाऱ्या व्यर्थ कथा आणि मार्ग स्वरूपाला जा स्वरूपाला गेलं की कळेल तुला तू देह नाहीस. आता मी तुम्हाला एक विचारतो या जगात आला तुम्ही तुमच्या मनाने आला जन्माला तुमच्या मनाने नाही बर कधी जन्माला जायचं तुम्ही ठरवलं एकादशीचा जावा का बारशीचा जावा का तीर्शीचा जावा का आमुषाचा जावा तुम्ही ठरवलं नाही बर कोणत्या आईच्या पट्टात जावा काळ्या आईच्या पट्टात जावा का गोऱ्या आईच्या पट्टात जावा का इंग्लिश आईच्या पट्टात जावा का इंग्लिश आईच्या पट्टात जावा तुम्ही ठरवलं का नाही बर तुमचा बाप कसला असावा गांजाडे असावा का दारुडे असावा का बेवडा असावा का जुगारी असावा तुम्ही ठरवलं का नाही तुम्ही काय नाही ठरवलं बर देह असला मिळेल का तसला मिळेल का नाकटा मिळेल का वक्ता मिळेल का तुम्ही ठरवलं का नाही मग कोणी ठरवलं लक्षात घ्या जरा मग तुम्ही देह आहेत का हे कळेल आता नाही कळणार आता तुमची बुद्धी जाणारच नाही मग कधी जाईल स्वरूपाला मिळालं ढगाला सांगितलं तू ढग नाही समुद्र लगेच कळतं का गजरे वा नाही ना प्रवास करावा लागला त्याला पाऊस झाला पाऊस वड्यात पडला वड्याचा नदीला गेला नदीचा समुद्राला गेला आणि तेव्हा कळलं मी वासुदेव तत्व कळलं तुम्हाला समाज नाव जाण्याची क्रिया आहे अरे छताव चढायच्या आधी शिडी का काढतो रे काही पाण्या आम्हाला चिंतन करायची काही गरज नाही देऊ का मुस्काळात लावून तुझ्या गुरुला सुद्धा गरज आहे तुला काय घेऊन आम्हाला ध्यान करायची काही गरज नाही अरे येणार का थोडा तू कनेक्शन तुटन मधी आणि कनेक्शन जर तुटलं ना वासा शिरणानी यथा विहार नवा गुणाती कनेक्शन तुटलं तर म्हणून ध्यानानं ज्या आत जायला लागत तसा तसा शरीराचं कनेक्शन तुटत
तुम्हाला कळेल मी शरीर तर नाही का चलत आहे बरं का पाय चांगला विचार करायचा बरं का चालता चालता बरं का पाय मनाने पडते आज का तुम्ही पाडीत आहे फक्त एवढा विचार करा हा पाय मनाने चालत आहे का तुम्ही चालत आहे झोप तुम्हाला आल्या आवडते का तुम्हाला तुम्हाला मग बसूशी वाटत तुम्ही बघा आहे काय अरे तुमच्या हातात काय हे येड्या हो टकाल पडलं केस आहे का तुमच्या हातात एक जणांनी बसवली म्हणून खूप केला केसाचा असा बायको मिळावा म्हणून मग साखर पुढे होती केस पण लग्न येईपर्यंत कशी काय उखाडली काढाली काय काढावंच नाही टाकाला आता काय करावं म्हणजे पंचायत ते आपल्या हातात नाही होत पण आपल्या हातात या देहाचं काही आपल्या हातात नाही म्हणून म्हणतात हा देह तुमचा नाही राजा हो याच्यावर तुमची सत्ता नाही आता कधी तुम्हाला काळ खाईल याच्यावर तुमची या देहाची सत्ता नाही तुम्ही देह नाहीच आहे तुमच्या देहाचं काय आता तुमच्या नाही ते जायचं तरी म्हणतो देह मी हा तरी काय म्हणतो देह मी आणि तू कोपराय म्हणतात जोपर्यंत देह मी येतो म्हणतोयस ना तर तू कोण येशील तुला कळणार आणि ते कळायचं असेल तर स्वरूपात गेला पाहिजे स्वरूपात बुडी मारल्याच्या नंतर मग कळत की हा देह मी मग मी अमर आवडण्याचं पहिलं स्वरूपामध्ये गेल्याशिवाय आणि तुम्ही किती जरी देह माझा म्हटला तरी सुद्धा याला वाचू शकतात नाही याला वाचवणार तुम्ही वाचवणार तुम्ही कोण याला वाचवणार तुला काही पादत करले तुला काही पादत करले Yeah.
ही पादत करले तुला करे मनमानी उड़ जाएगा ज्यावेळेस त्या स्वरूपाच्या ठिकाणी तो शिष्य गेला त्यावेळेस म्हणतो बाबा हे जगतच नाही. काय म्हणते ते? हे जगत तर नाही. दिसत होत ते काय स्वप्नाच्या गोष्टी दिसत ना स्वप्नात फसवी असतात. कसे असतात? फसवी. आता तुम्हाला तुमची बायको दिसते ना सगळं दिसते हो. एक तर पहिली गोष्ट जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढं खोटं. काय कोणती गोष्ट मला तुम्ही सांगा मी तुम्हाला खोटी करून दाखवते. जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढं खोट आहे आणि जे दिसत नाही ते खरं. काय राहुल बाबा नुसतं मानलं पाहतो खरं आहे का नाही ते सांग. पारमार्थिक सत्य सत्य आहे. पारमार्थिक सत्ता सत्य आहे पण ती कधीही कुणाला दिसत नाही. व्यावहारिक सत्ता असत्य आहे मिथ्या आहे पण ती दिसत आणि जे दिसतं त्यालाच आपण खरं मानतोय. भंतीच्या देऊ नको नाही तर फळ कुठाने काय काय ती तीच नाही ती काय दाखवते जोमध्ये. मला सांगा दोरीवर साप दिसला. दोरीवर साप दिसला. साप खरा का? दाखवला दाखवला कुणी? मग माया आहे का? अरे सापच नाही माया काय डोंगल्याची दाखवला कुणी म्हणून माया करायची. आता माया उपाधी जीव. माया उपाधी जीव म्हणजे जीव आहे का? आता बघ काय दोरी साप आहे का? पण माया उपाधी साप. तुमच्या लक्षात येते का? माया उपाधी साप. जवळ साप आहे तर माया आहे. जवळ तुम्हाला कळत नाही ही दोरी आहे तर माया आहे आणि माया जवळच खरी आहे. एकदा तुम्हाला कळलं हे साप नाही ही दोरी आहे माया संपली. मग माया होती का? जर सापच नव्हता तर माया कसं काय? डोक्यात बसावं त्यासाठी फरक लागते.
आणि मला वाटतं माझी एक 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 अशी जबर व्हावं ना या प्रक्रिया अशा मांडल्या पाहिजे म्हणून आणायचं मारायचं ठोकायचं तुम्हाला नाही तर तुम्ही काय माझं बळ उचलायला येणार आहे का गोंगडीवाला आहे तिकडे उभा राहिला गोंगडीवाला कामा कितीला मला अहो ह्यो गोंगडीवाला पुढे गोंगडी घेऊन चढला असा तुम्हाला म्हणजे करता पाहू या माग माग म्हाताऱ्याला खाडकाव पूस माझ्या सद्गुरूची तळी उचलायला तुम्ही पाहिजे तुमची काही गरज नाही मला पण सद्गुरूची तळी उचलायला माझ्या श्रीपाद बाबाचं तत्वज्ञान महाराष्ट्रात त्या कोपऱ्यात कोपऱ्यात गेलं पाहिजे अरे कीर्तनाला उभा राहिल्या बरोबर सांगायचा पाहुणा चांगला विचार केला तर तुम्ही देव आहात दुसरा देव या जगात नाही त्या बाबाची तळी उचलायला मी तुम्हाला तयार करतोय तो तुमचा माझा संबंध आहे लक्षात ठेवा नाहीतर तसं काय तुम्ही कीर्तनकार होऊन काय मला काय हारा घालणार का गळ्यात मी गडावतोय कोणत्या तळमळीने माझी तळमळ ध्यानात घ्या प्रत्येक पूर्वी कीर्तनकार झाली पाहिजे तिला शास्त्राच्या प्रक्रिया समजल्या पाहिजे विचारसागर पंचीकरणाचं ध्यान त्याला झालं पाहिजे आणि महाराष्ट्रात त्या सर्वांना जाग केलं पाहिजे ही भूमिका माझ्या बाबांची आहे आणि ही भूमिका तुम्ही पार पाडण्यासाठी तुम्हाला गडावतोय बाकी नाटक करायसाठी नाही आणि इथून पुढे मी असं ठरवलंय आता कीर्तनकार तुला करतो पण जर तू माझ्या सद्गुरूचं कार्य करणार असशील तरच कर नाहीतर इथं शिकायचा डुबक वाजवाय दुसऱ्याच्या वारी जायचा 15,000 घ्यायचा तसला कोणी असतं घडवायचंच नाही चालला पाहिजे तर बाबाच्याच वारी तत्वज्ञान 4 चौघापर्यंत तळागाळापर्यंत नेलं पाहिजे त्यांनी याच्यासाठी कीर्तनकार घडवायचा कविती भावनाचं घडवायचंच नाही कशाला कीर्तनकार पाहिजे अहो एक कीर्तन करतात आणि दुसरे दादा मंगला त्या वारीच बोलावते जा काला गाडवतो भला राग येतो मला पण आता काय करा पिलीव बसला ना आता चपलरी ठोकला असता तर आता हे सगळं शिकवायचं कशासाठी माझ्या सद्गुरूचं तत्वज्ञान पोहोचवण्यासाठी किती भारी मृदुंग्या घडू द्या इथून पुढे राहुल बाबा पहिली मृदुंगाची शपथ घेऊन सांगायला लावायचं 15 दिवस माझ्या बाबाच्या ज्वारीत मृदुंग वाजवी किती मोठा गायक होऊ दे बाबाच्या ज्वारीत 15 दिवस गाई किती मोठा गायक होऊ दे आणि किती मोठा कीर्तनकार होऊ दे पाय पाय बाबाच्या वारीत मरुस्तवर चलन ही शपथ घेत असेल तर तुला घालतो नाहीतर जाती आणणार तसा आणि बाकीच्यांनी न्यायची म्हणल्यावर करावला याला पहिलवान आमचा अरे भडव्या लायकी आहे का तुझी पहिलवान करायची यांची वारी आमच्या जीवन काय चाललंय का अरे कष्ट करा ना मग ते सांगून ठेवतो इथून पुढा कोणी कीर्तनकार तिकडं वर्षभर काय करायचे तिकडे कर काय करायचं पण 12 ते 15 दिवस वारी आणि 5 दिवस मेळाव्यात कोळगावला दिसला नाही गोटा करणार त्याला व्यासपीठावर वाचला तरी दान हा जाणार आवर अजून गाडी घेऊन मी लांबून एक गोटा टाकणार त्याला माघारी येणार आणि हल्ला तरी कोण काय म्हणणार गुरु होता रे गोटा शिकायला काय म्हणते लक्षात आलं तर तुमच्या हा तेव्हा ध्यानात ठेव तर सुकुट चालू आपलं काय काय करणार तरी सावरे परब्रह्म सावरे
ते परम चैतन्य आहे, परम सच्चिदानंद स्वरूप तुम्ही आहे. या तिथे गेल्यावर कळता. असं वरून किती सांगा उपयोग नाही त्याचा. वरून किती सांगा काही उपयोग नाही. पण ज्या वेळेस तुम्ही समजून घेता द्रष्टा आणि दृश्य ही संकल्पना तुम्हाला समजली का तुम्हाला कोणतं सगळं समजलं. दृश्य आणि द्रष्टा. दृश्य म्हणजे काय? ज्याला पाहतोय ते. मेरा और मेरी, माझं आणि माझी. ज्याला मी माझं आणि माझी असं म्हणतो ते मी नाही. ज्याला मी माझं आणि माझी म्हणतो ते मी नाही. उदाहरण, ही पेटी माझी, ही पेटी माझी म्हणजे पेटी नाही काय. बघा आता सोपं करून सांगतो बघा. आता शेवटचा दृष्टांत सोपं सोपं. पेटी माझी आहे का? नाही. पण म्हणतोय माझी, याचा अर्थ पेटी मी नाही. लक्षात. तुम्ही जी गाडी घेऊन आला, तुम्ही काय म्हणता? गाडी माझी. माझी हा शब्द लागला की ते तुम्ही नाही. माझी हा शब्द लागला की ते तुम्ही नाही. धोतार माझं. धोतार तुम्ही का? नाही. धोतार तुम्ही. बर. नेहरू माझा. नेहरू तुम्ही का? नाही. बायको माझी. मी बायको नाही. जाऊ द्या तिकडे लांब जाऊ द्या. आता आड्या देऊ जरा. हात माझा. हात मी नाही. कान माझा. कान मी नाही. पोट माझं. पोट मी नाही. पाय माझा. पाय मी नाही. मग मी कोण? लक्षात आलं तुमच्या? हे शरीर मी नाही असं ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस मी त्या चैतन्य आहे. आणि चैतन्याला जन्म मरण संभवत नाही. म्हणून अमर आहे ते चैतन्य. कसं आहे? अमर आहा. अमर आहा. कोण? तुम्ही. तुम्ही या देहाला माझं म्हणताय ना, म्हणजे देह तुम्ही नाही. मग उरलेलं काय खाली आहे तिथं? चैतन्य आहे. मग ते चैतन्य तुम्ही आहात. न म्हणा देह माझा ऐसा. ही गोष्ट लक्षात कधी येईल? तर सद्गुरूच्या कृपेनं स्वस्वरूपामध्ये ज्यावेळेस जाईल. स्वस्वरूपात गेला कशावरून? खुणा एक खुणा. काय आहे? खुणा एक खुणा. 10 रुपयाला कशावरून? हा ते चांगला बोलत होता त्याच्या खुणा आहे. आणि स्वरूपात गेला त्याच्या खुणा काय? असं काय ते स्वरूपात गेल्याची खुण. कंठी प्रेम दाते सर्व सुख न्यालो. सर्व सुख न्यालो. सर्व
आठवची नाही देहीच विदेही परमानंद सुखाला पात्र झाला त्याला जन्म नाही त्याला मरण नाही जन्म बी नाही आणि मरण बी नाही मी एकटाच आकार जगतो आकाराने काय झाड कसं आहे आकार म्हणजे काय आकारण म्हणजे काय काही काय साधू होता डोंगराव पुढं डोंगराव आज ती गजून चाललेली फिरायला सकाळ सकाळी काय झालं व्यायाम करायला त्यांना टीव्ही आणते सकाळ सकाळी मला चालली ती गजून म्हणजे तो घडी का बघायला सांगा तिथं तरी पहिला म्हणला त्याची गुरं चुकली दुसरा म्हणला गुरु नाही चुकली त्याचं जोडीदार येत असतात मागून व्यायामाला आणि तिसरा म्हणला नाही देवाचे प्रार्थना करायला उभा आहे तर ती त्यांचीच कळवण लागायचे वेळेत आले विमनी एक कळवण काय करू नका त्याला जाऊन विचार तो तिथे गेल्यावर तो पहिला म्हणला होय हो साधू महाराज म्हणजे काय तुमचं जोडीदार येते का नाही मागून म्हणून व्हायचं म्हणजे नाही मला कोणीच जोडीदार नाही मग मी आलो एकटाच राहणार आहे मला कशाचा जोडीदार या जगात कोणीच कुणाचा जोडीदार नसते का असते या आया येसू जाएगा राजा गंगोबकी एकटाच आला अरे एकटाच जाणार काय संगी साथी काय लाजवा येईल काय कुणी आहे काय आशा फुटलं का बार झाले सारखं झालंय बरं का फुटलंय का नाही माहिती फुटला असं चला कवटी कवटी अरे फुटूच तर वर्धन नाही एकटाच आणि तसं मी पाहिलं एकदा स्वस्वरूपात गेला तर दुसरं कोणी नाही एकटाच स्वस्वरूपात गेला आहे का कोणी नाही मग सगळे एकच आहे फक्त ब्रह्म दिसे उघडे दूध सागर में समा गई बस सागर हो गई आप स्वरूप में समा गए बस स्वरूप हो गए स्वरूप सचिता आनंद आहे ते एकटच आहे दोन त्या ठिकाणी संभवत नाही अद्वैत दुसरी विरळात आहे म्हणून मी एकटाच आहे हे मला कळलेलं आहे सद्गुरूच्या कृपेने स्वरूपात दुसरं मग तुमच्या गाया चुकल्या का आश्रमाच्या म्हणजे हे जगत माझा आश्रम आहे वर आकाश खाली जमीन बस सगळा आश्रमच आहे आपला त्यामुळे गाया नाही सगळ्या गाया आहेत तर मग माझ्याचे मला गाया नाही पण आहे सगळ्या गाया माझ्याचे तुमच्या लक्षात आलं मला पोरं नाही पण आहे ती सगळी पोरं माझीचे जगत माझं नाही पण जगत सगळं मीच आहे संपला विषय लक्षात येते बसलं का बघा आता खोपडी पण स्वरूपात गेल्याशिवाय बसणार नाही गोविंदवा हो एका जावाच लागेल तिथं नुसतं वर 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 आनंद काही होणार नाही मेली कष्ट करू आनंद नाही मिळाला आनंद तिथंच बसतो बाकीचं सगळं मिळेल पैसा मिळेल तुम्हाला बाहेर पण आनंद मात्र फक्त आतच पैसा मिळेल घर करतात गुरु करतात ढोर करतात सोनं करतात नाणं करतात पण त्यांनी आनंद नाही मग आनंद ते स्वरूपच फक्त आनंद आहे बाकी काहीच आनंद लक्षात आलं तुमच्या पण बाहेरचं कमी बसायच्या मागे लागू नका आत जा तेवढंच जमा तिथं तर वाकडी होती या कुणीकड
बाहेर पडायचं ना तुम्हाला रातून घ्या, पण आज जा म्हणलं का रोग आला का जात नाही, त्याचं कारण मन जाऊन देत नाही. कारण तिथं मनाचं मरण. तुम्ही आज जर निघाला ना तिथं मनाचं मरण, म्हणून ते मन आज जाऊन देत नाही. पण पुढे जर गेला ना तुम्ही तर ती मनच तुम्हाला सहाय्य करत लक्षात. पण ते मन सहाय्य करूस्तोवर तरी तुम्ही दमदार लागायचे. ते 100 वेळा पळल, तुम्ही 100 वेळा मोडून जर त्याला आत कोंबलं तर मनच आत जाईल, ते बाहेर निघणारच नाही. फक्त किती वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल? 100 वेळा. एखादं गाणं ऐकू दे ना, किंवा पाठ साखर झोपेत एखादं गाणं ऐकून येऊ दे ना तुम्हाला. बघा ती मन येणार दिवसभर तेच रिपीट करत. आणि तुम्ही जर काही एकदा त्याला आत नेलं की ते पुन्हा तेच रिपीट करणार, तुम्हाला वाढत जाऊ नाही देणार. मग ते मनच तुम्हाला सहाय्य होत. कधी आत जाण्याची प्रक्रिया साधली पाहिजे तेव्हा, तसं नाही. आणि म्हणून सगळं काही कमावा तुम्ही बाहेर, सगळं काही, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. आता इथं बी त्याचा काही उपयोग नाही, आनंद मिळणार नाही, आणि पुढेही ते आपल्या बरोबर कुणी देणार नाही. रुपया टाका म्हणलं तर कोणी काय टाकणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून काय करा, आज जा. आत गेल्यावर कोण करेल? सुटला माझा परवानी नव्हते बाणात, माया कळली तुम्हाला? माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? गेलो डोक्यातून गेलो. अरे दोरी होती ना, तिच्यावर साप भासवला कुणी? मायेनी. बरोबर ना? आणि बॅटरी दाबल्या कळलं अरे साप नाही का दोरीचे. माया होती का? अरे आपलं ज्ञान होतं, माया काय चोमली. तसं हे सारं जगत दिसतंय का? हे आपलं अज्ञान. स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणजे दोरीचं ज्ञान नाही म्हणून साप आहे. लक्षात आलं तुमच्या? तसं ब्रह्माचं ज्ञान नाही म्हणून जगत आहे. आणि जर ब्रह्मज्ञान झालं तर तिथं माया बी नाही आणि जगत बी नाही, फक्त ब्रह्म. तुमच्या लक्षात आलं? म्हणून सुंदर ते कोणचं? आता तुम्ही व्याकरण शिकलं का? व्याकरण ना तुम्हाला. तो, ती, ते. तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, आणि ते नपुंसकलिंगी. मग ते ध्यान नपुंसकलिंगी. नपुंसक म्हणजे काय? त्याला काहीच होत नाही, त्याच्यापासून काहीही जन्माला येत नाही, ते नपुंसक. मग ब्रह्म कसा आहे? नपुंसक. नपुंसक म्हणजे काय? त्याच्यापासून काहीही जन्माला येत नाही. मग हे आलंय काय? ती फक्त माया आहे. तुमच्या लक्षात नसते का? त्याच्यापासून काही जन्माला नाही. ती कालही एकटच होतं, आजही एकटच आहे, आणि उद्याही एकटच आहे. ते म्हणजे कोण? तू. तत्त्वम अशी. बोध दिला का नाही सद्गुरूंनी? हा दिला का नाही? तत्त्वम अशी. ते कोणचं? सुंदर ते ध्यान.
मला गोष्टी बाबा व्हायला लावू नका बरं का. आपला साधा सर चौपट अंधारा माणूस आहे, तू देव हे संपलायचे आणि या करून सांगू पण घेऊ. अशी तत्व म्हणजे ते म्हणजे कोणतं? सुंदर ते ध्यान नपुसकलिंगी, जिथून काहीही जन्माला येऊ शकत नाही, आलं नाही. दिसतंय ते काय आहे? तुझी माया आहे, तुझं अज्ञान आहे. ब्रह्मज्ञान नसल्यामुळं तुला असं वाटतंय की जगत जन्माला आलं, परंतु जगत कधीही जन्माला येत नाही, कधी आलंही नाही, कधी येणारही नाही. का? तर ब्रह्म नपुसकलिंगी आहे. वाझुटीला पुत्र होत नाही. थोर नवलाव झाला, अरे वांझे पुत्र प्रसवला. लक्षात बसतं का तुमच्या? म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी काही जन्माला येत नाही, जे आलंय ते तुम्हाला जसं वाटतंय तो तुमच्या कल्पनेचा खेळ. दोरीवर साप बघितलं, ही कल्पना कुणाची आहे? आपली आहे. वास्तविक पाहता साप नाही, दोरीच आहे, पण कल्पनेने आपण काय बनवलाय त्याचा. आणि गेलं कोण? घाम कुणाला फुटला? आपल्याला. साप कुणी बनवलाय? आपणच. कशाचा? दोरीचा. दोरी साप होत नाही. ब्रह्म कधीही जन्माला येत नाही. मग आलं हे काय आहे? कल्पना आहे. कुणी बनवली? आपणच बनवली. गाभारलंय कोण? आपणच केले. आपणच आपली सोडवण करा. आपुली आपण करा सोडवण, सगळं बंधन तोडा. सुंदर ते कोणतं ध्यान? ते म्हणजे तो ती त्याच्यापासून काही जन्माला येत नाही. आता हे सगळी म्हणतात त्यानं येशू बनवलं. कुणी? त्याचा का वरती देशी, त्याला केवढा झाला आहे? विठ्ठला त्याला केवढा झाला आहे? आणि ते काही बनत नाही, ते काही करत नाही, आणि ते काहीच नाही. आता तुम्ही सांगा, तुम्ही काय काय केले इथं आल्यापासून? जन्माला आल्यापासून काय काय केलं? मग अशी सांगितलं ना, माझं आणि माझी जे आहे ते मी नाही. म्हणजे शरीर मी नाही, मी आत्मा. आलं बरोबर? आलं बरोबर लक्षात? मग हे जगत दिसतंय ते काय आहे असा प्रश्न आहे. जगत दिसतंय ते काय आहे? तर काही नाही बाबा, ती तुझी कल्पना. कशी कल्पना आहे? तर दोरीच होती, पण अंधारा म्हणजे अज्ञान. अंधार म्हणजे काय? अज्ञान. बरोबर का? आता सोपं आहे, काही गणित अवघड नाही. अंधारात काय दिसलं? साप दिसायचं कारण काय? अंधार. जगत दिसायचं कारण काय? अज्ञान म्हणजेच माया. जगत दिसायचं कारण काय? अज्ञान म्हणजेच माया. बरोबर? आणि साप दिसायचं कारण अंधार. अंधार आणि अज्ञान एकच. अंधार आणि अज्ञान एकच. दिसणं आणि माया एकच. माया माया कळली का? माया आता वास्तविक पाहता दुरीच आहे, पण दुरी साप दिसायला लागली. कशामुळं? अंधारामुळं, म्हणजे अज्ञानामुळं, म्हणजे मायेमुळं. माया म्हणजेच अज्ञान. दुरीविषयीचं अज्ञान यालाच माया म्हणतात. ब्रह्माविषयीचं अज्ञान यालाच माया म्हणतात. आता कळलं? बघा आता समजतंय का? बघा. आणि हे जगत जे दिसतंय ना, ते आपल्या अज्ञानामुळे दिसते. कशाचं अज्ञान आहे आपल्यापाशी? ब्रह्म अज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान नाही. ब्रह्मज्ञान एकदा झालं की जगत दिसत नाही. मग काय दिसतं? ब्रह्मच दिसतं. आणि ब्रह्मच आहे. कालही ब्रह्मच होतं,
आजही आहे आणि उद्या बी राहील. मग हे जगत काय आहे? जगत स्वप्नासारखं आहे. स्वप्नातली पात्र सगळी असतात पण ती कधी जन्माला येत नाही. तसे आपण ह्या जगात आहोत पण आपण कधी जन्माला आलेलो नाही. शरीर कधीही जन्माला आलेलं नाही. मग मी अजन्म आहे, मी ब्रह्म आहे. आला आता इथपर्यंत लक्षात असो. म्हणून तुकोबारानंतर आवडणार शेवटचं देवाची बरे